शेतकरी मित्रांनो, नमस्कार. ग्रीन गोल्ड ॲग्रीमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. मित्रांनो, आज आहे 6 डिसेंबर 2025 आणि आज आपण पुन्हा एकदा आजचे कापूस बाजारभाव जाणून घेणार आहोत. कापूस बाजारभावामध्ये अतिशय उच्चांकी दर आपल्याला पाहायला मिळते. कापूस दर वाढत आहेत आणि हा एक चांगला इंडिकेट आहे शेतकऱ्यांसाठी की बाजारभाव वाढतोय आणि गटांमध्ये आणखी बाजारभाव वाढण्याची शक्यता आहे. तर आज नक्की काय बाजारभाव आहेत, कशा पद्धतीनं चालू आहेत आणि कोणत्या ठिकाणी आपल्याला काय बाजारभाव पाहायला मिळतील हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल ऑन करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहील. तर मित्रांनो, आज 6 डिसेंबर. तर काल आपण पाहिलं की सर्वसाधारण 52,200 रुपये याप्रमाणे दर झाला आहे गठांचा. त्यापूर्वी मार्केटमध्ये जो दर चालू होता तो आता 51,900 रुपये, म्हणजे जवळजवळ 300 रुपयांनी दर वाढलेला होता. आज तोच दर स्थिर झालेला आहे, म्हणजे 52,200 रुपये आजही दर आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर ह्या दरामध्ये दर काय असतील स्थानिक बाजारपेठेमध्ये, तर स्थानिक बाजारपेठेमध्ये जवळजवळ 6,800 ते 6,900 रुपये दर आपल्याला पाहायला मिळणार आहे. ज्या ठिकाणी अतिशय साधे म्हणजे छोटे छोटे व्यापारी आहेत त्या ठिकाणी. त्यानंतर ज्या छोट्या छोट्या जिनिंग्स आहेत, तर अशा जिनिंगमध्ये आपल्याला सर्वसाधारण 7,200 पर्यंत दर पाहायला मिळणार आहे, म्हणजे 7,200, 7,250, 7,300 देखील होऊ शकतो. आणि ज्या ठिकाणी मोठ्या जिनिंग्स आहेत, जसं की मग हिंगणघाट असेल, यवतमाळ असेल, मानवत असेल, अकोट असेल, तर ह्या बाजार समितीमध्ये उच्चांकी दर पाहायला मिळणार आहे. तर हा उच्चांकी दर जवळजवळ 7,700, 7,750 आणि 7,800 रुपये ह्याप्रमाणे आपल्याला दर पाहायला मिळणार आहेत. तर अशा पद्धतीचे दर आज देखील आपल्याला पाहायला मिळणार आहेत आणि पुढे जाऊन दर आणखी वाढण्याची शक्यता आहे. आता हे दर कितीपर्यंत वाढू शकतात, तर जवळजवळ मित्रांनो CCIचा जो दर चालू आहे हा 7,700, 7,800 आजही चालू आहे, परंतु तो आहे मॉइश्चर पाहून. आणि पुढे जो कापूस शेतकऱ्यांचा राहणार आहे तर हा देखील मॉइश्चर मुक्त असणार आहे. त्यामुळं जो CCIचा रेट आहे हा 8,150 रुपये प्रति क्विंटल आहे. तर CCIपेक्षाही जास्त रेट होऊ शकतो असं वाटतंय, परंतु CCIच मुळात अशासाठी ठेवलेत की ते रेट कंट्रोल व्हावेत. तरीच देखील आपण मार्केटची काय भूमिका आहे हे पाहणं गरजेचं आहे. परंतु जवळजवळ जर गठण 54,000 पर्यंत जर जात असेल तर कापूस नक्कीच 8,150च्या पुढे जाणार आहे. त्यासाठी आपल्याला काही काळ प्रतीक्षा करण्याची गरज आहे. तर वाट पाहूयात आणखी 15 दिवस, 20 दिवस मार्केट 54,000 पर्यंत जाण्याची, किंवा 53,000 जरी मार्केटने क्रॉस केलं तरी देखील आपल्याला एक अंदाज येऊन जाईल की मार्केटमध्ये काय रेंज सुरू राहते. तर तुम्हाला जर काही नसेल तर नक्कीच कापूस अजूनही दाबून ठेवा, लगेच काढण्याची गरज नाही आहे, ज्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त फायदा त्या ठिकाणी होणार आहे. तर मित्रांनो, अशाच अपडेटसाठी रोजच कापूस बाजारभाव जाणून घेण्यासाठी आपल्या ग्रीन गोल्ड ॲग्री चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा, जेणेकरून बाजारभाव आपल्या प्रत्येक शेतकरी बांधवापर्यंत पोहोचत राहील. धन्यवाद.